एक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेली मटकी, एक मोठा अद्रकचा तुकडा, 5-7 मिरच्या, चवीनुसार घ्या, तिखटानुसार घ्या तुम्ही मिरच्या, आणि मोठं मीठ हे टाकून घेतलंय. आता चला हे बारीक करून घेऊया आपण. आपल्या मुलांना मटकीचे मोडाचं असं खायचं म्हणलं की मुलं खायला मागत नाहीत. ते तुम्हाला मटकीच्या मोडाचे डोसे कसे बनवायचे याची मी रेसिपी दाखवणार आहे. चला तर रेसिपी बघूया आपण. हे बघा, मी असं मिरच्याचा खराडा करून ठेवलेला आहे. असं लागल तसे हे आपण वापरू शकतो. कधी आपण घुटं केलं, कुठं असं चटणी वगैरे कशात पण लागते मिरच्याची, त्यामुळं तांबडं तिखट हे करून ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते हे. ज्या भांड्यामध्ये मटकीच्या मोडाची पेस्ट काढून ठेवली त्यातच मी आता तांदळाचं पीठ टाकते. गरजेनुसार टाका, किती लागते तसं. मी तसं 5-6 चमचे टाकलेत. आता ह्याच्यात पाणी टाकून घेते आणि ह्याची मिक्सरला बारीक करून घ्या, एकजीव होईल ते, आणि ह्याच्यामध्ये ओतून घ्या. हे बघा, आपण पहिलं मटकीची त्याच्यामध्ये बारीक करून घेतले, त्याच्यामध्येच मी तांदळाचं पीठ बारीक करून घेतले. आता हे बघा त्याच्यामध्ये ओतून सर्व एकजीव करून घ्या. आता थोडंसं पाणी टाकून आता हे एकजीव हलवून घ्या. हे बघा, हे या पद्धतीने व्हायला पाहिजे. अजून थोडंसं जरा पाणी टाकून घेऊया आपण. परत एकदा मी हलवून घेते. आता हे डोसा करण्याच्या पद्धतीचं झालेलं आहे, मटकीचे डोसे. चला तर बघूया डोसे कसे करायचे. आता हे मटकीच्या बॅटर बनवले, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या. आता हे एकजीव हलवून घ्या. जर थोडंसं अजून घट्ट वाटते, थोडंसं पाणी घालून घ्या. आता बरोबर झालं. आता आपण डोसा घालून घेऊया. मटकीच्या मोड आलेल्या मटकीचं बॅटर केले, तर हे जे मी डोसे करून दाखवते तुम्हाला. चला, तवा तापलेला आहे, तर आपण तव्यावर डोसा घालून घेऊया. तेल टाकून घेते. तवा चांगला तापू द्या आणि मगच तुम्ही डोसा घालून घ्या. तुम्हाला जाड पातळ कसा पाहिजे तसं तुम्ही घालून घ्या. आणि ह्या डोशाची टेस्ट खूप छान लागते.